मंडळी नमस्कार. भाजीपाला पिकामध्ये किंवा मसाले पदार्थामध्ये कढीपत्त्याला त्या ठिकाणी फार मागणी असते. प्रत्येकाच्या घरात रोजच्या जीवनामध्ये कढीपत्ता हा असतोच म्हणजे असतो. कढीपत्त्याला आयुर्वेदामध्येही फारसं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त व्हायला लागलं आहे. त्यामुळे कढीपत्ता शेतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी वळायला लागला आहे. माझ्यासोबत पळेदेव काळेवाडी इंदापूर तालुक्यातील या गावातील मुकुंद तनपुरे नावाचे एक शेतकरी आहे. तनपुरे काकांनी त्या ठिकाणी आपल्या 1 एकर प्लॉटमध्ये त्या ठिकाणी कढीपत्ता फुलवला आहे. आणि मंडळी ही कढीपत्ता शेती उजनी बॅकवॉटरच्या लगत त्या ठिकाणी आहे. आजूबाजूला आपण पाहिलं तर हा सर्व ऊस पट्टा आहे. तर तरी पण ऊस पट्ट्यामध्ये मुकुंद तनपुरे काकांनी या ठिकाणी कढीपत्त्याची शेती फुलवली. वर्षभरामध्ये 3 वेळा कढीपत्त्याचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होतं. त्यामुळे 1 एकरामध्ये भन्नाट उत्पन्न त्या ठिकाणी तनपुरे काकांना या कढीपत्ता पिकातून मिळतं. कढीपत्ता हा प्रत्येकाच्या घरामध्ये असल्यामुळे कढीपत्त्याला मागणी त्या ठिकाणी भरपूर असते आणि कढीपत्ता शेती त्या ठिकाणी परवडते. सध्या कढीपत्त्याला दर कसे असतात, कोणत्या काळामध्ये दर कमी असतात, कढीपत्त्याची लागवड कशी असते आणि कढीपत्ता शेती आजच्या घडीला परवडते का, ही सगळी माहिती कढीपत्ता शेती करणारे तनपुरे काकांकडून आपण जाणून घेत आहोत. काका नमस्कार. काका नमस्ते, बोला. कधीपासून ही आपण सुरुवात केली? मी साधारणतः 5 वर्ष झाली शेती करतोय कढीपत्त्याची. बरं. 5 वर्ष झाली शेती करतोय आणि 5 वर्षात मला चांगलं उत्पन्न मिळाले. कसं काय तुम्हाला आयडिया सुचली? आता ही सगळं ऊस पट्टा आहे सगळं. हा, आमचे शेजारी पलीकडे एक मांडवगण फाटा म्हणून गाव आहे दौंड तालुक्यात. तिकडं बरं तिकडे आमचे जोडदार आहेत, तर त्यांच्याकडं अशी कढीपत्त्याची शेती भरपूर आहे. तर त्यांनी आम्हाला सुचवलं की बाबा तुम्ही बी कढीपत्त्याची शेती करा, थोडंसं उत्पन्न म्हणजे ऊसापेक्षा थोडं काहीतरी जरा वेगळं. बरं. म्हणून आम्ही ती शेती तयार केली. पहिल्यांदा नांगरटी करून कल्टर मारून व्यवस्थित ऊसासारखी सरी काढली. किती फूट सरी? ही सरी काढली 6 फूट सरी काढली. 6 फूट सरी काढून त्यामध्ये आपण जिथं ऊस कांडी लावतो त्याच्या आतल्या साईडने एक अशी रेषा मारून त्यात बी टाकावं लागतं. त्यात बी असतं? हा, याचं बी असतंय. हे बी खालून आंध्रातून मागावं लागतंय. ते मागवतात आणि ते आणलं की आपण थोडस वाळवून 2 दिवस वाळवून ते लावायचं. सरळ लावल्यानंतर ते 20 दिवसानंतर ते चालू होतं उगवायला. 1 एकराला किती बी लागलं असलं? हे एकराला 100 किलो लागते. 100 किलो? कसा रेट असतो बीचा? बी असते 350 रुपये किलो. महाग असते बिल. पण 1 टाइम यालाच लावायचे ना त्याला. बरं. हा, 1 टाइम यालाच लावायचे. आणि एकदा लावलं म्हणजे तुम्ही जोपर्यंत कढीपत्ता ठेवताल तोपर्यंत ते पीक राहतं. किती वर्ष चालतं पुढे? तुम्ही मला 20 वर्ष ठेवायचं, 20 वर्ष राहतं या. 30 वर्ष 30 वर्ष. तुम्ही मला 1 वर्षात समजा 2 वर्ष तुम्ही पीक तयार केलं, 2 वर्षात तुम्हाला नाही नफा गावला, तुम्हाला मला काढून टाकायचं, तुम्ही त्यात रोटर मारू शकता. बरं. तुम्ही बी लावलं सगळं उगवलं का? हो, सगळं काय नाही. थोडंफार जळतं नॉर्मली, पण नाही काय प्रॉब्लेम आहे त्याला. ते येतं जुळून परत. मग पाणी वगैरे कसं देत गेला? पानं ड्रीप असेल तर एकदम उत्तम, आणि पाटपाणी असेल तरी चांगलं. पण पाटपाणी 15 दिवसात एकदा द्यायचं, महिन्याला 2 वेळा, उन्हाळ्यात 3 वेळा, पावसाळ्यात काय गरज लागत नाही, पण ऐन टायमाला 2 वेळा. आणि ड्रीप असेल तर आपलं 3 दिवसाला 2 दिवसाला सोडलं तरी चालतंय. जास्त पाणी लागत नाही? नाही, जास्त पाणी नाही पिकी. बरं. मग आता कमीच पाण्याचं. काढणी कधी सुरू होते? काढणी पहिल्यांदा जून मध्ये जर लावलं, पहिल्याच पावसाळ्या टाइमला जून मध्ये लावलं तर ह्याला कमीत कमी 9 महिने लागतात पीक कापणीच्या यायला, हातात यायला 9 महिने. एकदा 9 महिन्यानंतर पहिली कापणी झाली, जावळ म्हणतो आपण त्याला. जावळ कापलं की पुन्हा मग ते 3-3 महिन्याला तुमची पिकं काढायला चालू होतात. जसं तुम्ही त्याला वाढवताल, जसं त्याला मटेरियल टाकताल, टॉनिक फवारताल, व्यवस्थित पीक आणताल, त्या टाइम मध्ये तुमचं पिक कापत जातं. तुम्ही जर म्हणलं बाबा मला 2.5 महिन्यात कापायचंय, तर तुम्ही जर तसं आलं 3-3.5 फूट तर ते 2.5 महिन्यात बी कापायला येतं. या बरं. किती फुटावर गेल्यावर कापायचं साधारण? हे 3.5 फूट झाल्यानंतर ते कापायला येतं लगेच. 3 फुटापासून पुढे कधी बी कापायचं त्याला. बरं. वर्षभरात किती कापण्या होतात? वर्षभरात 3 कापण्या होतात. बरं. सरासरी रेट दिवाळीच्या पिरियड मध्ये, दिवाळी 6 महिने 50, 55, 60 पर्यंत राहतो. बरं. उन्हाळ्यात 5 रुपयापासून 10 रुपयापर्यंत बी येतो. असं रेटचं टार्गेट आहे त्यांचं. आणि उत्पन्न ह्याचं म्हणलं तर इकरी एक 8-9 टन निघतंय. बरं. आरामशीर. मग वर्षभरात 3 तोड्यात किती उत्पन्न होतं? मग बघा की 3 तोळ्यात म्हणलं तरी ते 2-4 तरी 5 लाख रुपये उत्पन्न वर्षात निघतंय. या 5 लाख रुपये आरामशीर निघतंय. रेट का फारसा कमी येत? रेटचं फारसा कमी येत नाही, फक्त उन्हाळ्यात नॉर्मल. 4-5 लाख उत्पन्न झालं, त्यातला खर्च किती होतो? बघा, खर्च 50,000 रुपये धरून चालायचा वर्षाचा फक्त. हो. काय फवारण्यावर कमी आहे का? मग फवारण्या कमी त्याला. फक्त थ्रिप्सला किंवा आळी आणि टिक पडती, पावसाळ्यात टिक पडती, थंडीत थ्रिप्स पडतात.
आणि आळीचं काय कधी असल्याचं काही नाही, त्याला मोजकच औषध मिळतं, तेवढंच लावायचं आपल्याला आता म्हणजे तुमच्या मिळतं. या पट्ट्यात ऊस शेती भरपूर आहे हो आणि तुमच्याकडे कढीपत्ता आहे, हो. मग कुठलं उत्तर आम्ही कसं चांगलं केलं की लोकांकडे कसं आहे की लोकांना पाणी भरपूर आहे, हा. ह्याला लोकांना काय लोकांना क्षेत्र जास्त आहे वाटतं? हा, हा, हा. आणि त्यांनी कसं ऊस लावला ते काय हे असलं ही कसं आहे पीक ह्याला थोडंसं जरा लक्ष द्यावं लागतं थोडं जरा. बरं, बरं. रोज कमीत कमी एक चक्कर तरी मारले पाहिजेत, सकाळचं काय किंवा बघता तुम्ही? संध्याकाळी. मग ह्याला काय झालंय बर हा, बाबा, आपण संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर हा. समजा आपल्याला आंघोळ केल्यानंतर घरी खाली बाबा आपल्याला काय काय नाहीच खाली आलो राहणार शेतीकडं, हा, हा. तर संध्याकाळी तरी आलं पाहिजेत किंवा ह्या पिकाला काय झालं या बाबा, काय प्रॉब्लेम आहे का, काय नाही झालं. समजा 2 दिवसांनी जरी आलो तर ह्याला काय बोललं तर वाटलं तर जाणे बाबा ह्याला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम, रोग पडलाय किंवा थ्रिप्स झाल्यात, तर लगेच दुकानात जाणे, औषध आणणे आणि लगेच फवारणे, ते लगेच कंट्रोलमध्ये येतं या. हम्म. आणि तुम्ही जर नाही त्याला लक्ष दिलं तर ते तुमचं पीक वाया जाणार ना, बरोबर मार्केटिंग होणार नाही. ते लोक कापाय जरी आले तर तुम्हाला 0 मार्केटिंग कापून जाणार ते. बर मग आता याचं कटिंग कसं असतं? ह्याचं कटिंग 2.5 रुपये किलोनी कापतात ती. बर बर आपल्यापाशी येऊन 2.5 रुपये किलोनी कापून रोख पैसे पेमेंट जाग्यावर काटा करून घेऊन जातात. बर याला दर कोणत्या सीझनला? उन्हाळ्यात दिवाळी म्हणजे दिवाळी हा दिवाळीमध्ये फेब्रुवारी पर्यंत चालू असतो. बर आणि उन्हाळ्यात थोडासा कमी असतो, 10 रुपये 20 रुपये. बर मग तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये दर कमी असताना माल हार्वेस्टिंग करता का मग? हो करणार ना. बरं. मग ठेवून तर त्याला काय करणार आहे आपण, त्याला बर करावं लागतं आपलं हार्वेस्टिंग. लांबवायचं म्हटलं का? नाही लांबवायचं तसं आपण लांबू शकतो जास्त लय, बर कारण हे उन्हाळ्याचं लवकर कापायचं, परत दुसरं पीक पावसाळ्याच्या आतमध्ये कापता आलं पाहिजे. बर 3 महिन्यात पावसाळ्याच्या आतमध्ये दुसरं पीक कापता आलं पाहिजे. तिथून पुढे पावसाळ्यानंतर एक देवाच्या बेडमध्ये पीक कापा येतं, बरं. तिथून पुढे कापा येतं. मग तर किती निघतो माल एका तोड्याला? एका तोड्याला उन्हाळ्यात निघतो सरासरी 5 टन हा. 6 टन. हम्म. देवाच्या पेडमध्ये 8 ते 9 टन, चांगला जपला पाला तर 8-9 टन निघतो. बर म्हणजे व्यवस्थित खत पाणी फवारणी व्यवस्थित केल्या तर ते तेवढा उत्पन्न चांगलं निघतं. हा याच्यावर आता बाकी इतर अडचण काय भासते कढीपत्त्याला? नाही काय अडचण नाही काय याला, बरं. याला रोगराई जास्त नसते. बर त्यामुळे फक्त आपलं कमीत कमी लक्ष असलं म्हणजे काय वाटत नाही. तुम्ही आता अंतर भरपूर सोडलंय, मग कशामुळे मग काय? आणि अंतर सोडल्यामध्ये हवा भेटली पाहिजे ना. बर आणि जशी हवा भेटेल तसं ते वाढतं ना. आपल्याला त्यातून चालता बी आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे, औषध मारता आलं पाहिजेत किंवा काय झालंय काय नाही, ह्यासाठी मटेरियल टाकता बी आलं पाहिजे ना, खत पाणी सगळं करता आलं पाहिजे आपल्या त्यातून. आता कढीपत्त्याची कुठली व्हरायटी आहे? ही आपली साधे गावरांमध्ये मूर्ती, बर त्या 2 व्हाट्यात ती मोठ्या पालाची असते, पण ते आपल्याकडे ती बी येत नाही, ती खाली आंध्रामध्ये असते ती बी. बर बर फक्त आपल्याकडे गावरांमध्ये मूर्ती आहे ती. याला मार्केट कुठं? हे मार्केट मुंबईला, वाशीला, पुण्याला गुलटेकडी, शेवळवाडी, आणि जर अजून तिकडं 40गाव, बर ह्या तिकडे जाते मार्केटिंगला. त्या भागात मार्केट जास्त आहे. मार्केटिंगला बर त्याची पावडर करून ते आपल्याला येतं return. पाट पाण्याने भिजवता, मग तुम्ही कसं पाणी देता याला? ह्याला पाटपाणी आम्ही हातदाऱ्यावर भिजवतो, बरं. प्रत्येक दारी एक मोडायची, बर कारण की आता नदीच्या पाण्याला ड्रिप आमच्याकडे चालत नाही, बरं. त्याला विहिरीचं पाणी लागते. आम्ही विहीर नाही खाल्ली, पण आम्ही नदीच्या पाण्यात भिजवतो. जमीन कशी लागते याला? जमीन साधारणतः काही नाही पाहिजे, तांबडी जमीन पाहिजे. मुरमाड जमीन असेल ना तर सगळ्यात उत्तम, बर आणि पीक चांगलं येतं, बर पाला फ्रेश राहतो, हा. अडचण नाही येतं काय त्याला. आता आपण किती वर्ष चालू शकतो? हा पाला तुम्ही जोपर्यंत तुम्ही ठेवता तोपर्यंत साधारणतः 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष हा. 40 वर्षाचा पाला आहेत आता सध्या आहे का? बर आहेत मांडव साईडला. झाड किती उंच आलं असेल मग ते? झाड झाड आपल्या कमरेच्या बी छातीत इतकं उंच होतं. बर प्रत्येक खालनं त्याचं खोड कापायचं, ते पुन्हा खालनं परत फुटत चालू होतं. छाटणी करून छाटणी पुन्हा- खोड आपण जशी थोडक्यात म्हणायचं द्राक्षाची खोड कशी काढून टाकतो हा 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 त्या टाईप ती खोड कापून टाकायची, हा. आणि परत फ्रेश खालनं फुटतं या. नवीन शेतकऱ्यांनी लागवड करायची म्हटल्यावर कशी लागवड करावं लागेल त्याला? मग ते काय 6 फुटी पट्टा काढायचा, बर आतल्या बगल्या साईडने रेषा, पहिलं पाणी सोडून घ्यायचं अगोदर, हा पहिलं खत टाकायचं, खत बुजून घ्यायचं शेणखत, हा नंतर रेषा मारायच्या अशा लेडीज आपल्या बायांकडनं, हा 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 आणि त्यात बी टाकत चालायचं असं शेजणी, आपण कसे रांगोळ घालतो हा हा तसे बी टाकत चालायचं आणि ते बुजवायचं. बी किती अंतरावर टाकायचं? शेजणीत टाकायचं, बर आणि तुटाळी झाली नाही पाहिजे ना आपल्याला. हा हा शेजणीचं बी टाकत चालायचं, आणि बी टाकल्यानंतर मग ते बुजून घ्यायचं आणि त्याला पाणी सोडायचं. कंटिन्यू ते ओलं राहिलं पाहिजे, म्हणजे 4 दिवसाला 4 दिवसाला ते पाणी त्याला सोडलं गेलं पाहिजे. ते एकदा उगवलं बी 20 दिवसानंतर ते उगवण चालू होती, एकदा उगवायला लागलं की काय प्रॉब्लेम नाही, मग ते खुरपून घ्यायचं व्यवस्थित. जसं आपल्याला ही होईल तसं ते वाढून घ्यायचं टॉनिक मारून. 9, 8, 9 जसं तुम्ही टॉनिक वाढवताल, खत टाकचाल, त्यावेळेला ते कापायला येतं या. बर
ते 6 महिन्यात बी कापायचं काय वेळेस बरं. जसं तर तुम्ही वाढाल तर मग 6 महिन्यात तुमचं हार्वेस्टिंग आता कापून गेलं की कंटिन्यू चालू झालं तुमचं. हार्वेस्टिंग केल्यानंतर लगेच माल बाहेर काढायचा का हा लगेच ते कापून घेऊन जातात लोक. बरं. हो ती लोक येते ती हार्वेस्टिंग करतात, कापतात, पैसे देतात, तुमचा माल घेऊन जातात. जागेवर सगळं. हो जाग्यावर सगळं. आपण काय पोच करायची आपण काय करायची गरज लागणार, आपण नुसतं इथं बसायचे, त्यांनी कापलं की त्यांचं वजन घ्यायचं, वजन घेतलं की हिशेब करायचा, ते पैसे देतील, ते आपण जे मार्केट ठरलंय त्याप्रमाणे पैसे घ्यायचे, वर्षाला चालायचं किती आपलं. उत्पन्न म्हटलं तुम्ही एक वर्षाला? एका वर्षाला नाही, 3 महिन्यात 8-9 टन उत्पन्न निघतं. बर बर. 3 महिन्यात 3 महिन्यात 8 ते 24 टन उत्पन्न झालं. हो 24 टन, सरासरी रेट कसा धरला? 30 टन सुद्धा निघतं. 30 टन सुद्धा निघतं. हो सरासरी रेट कसा धरला तुम्ही? सरासरी रेट ह्याला 2 टप्प्यात धरायचा, हा. 6 महिन्यात 2 टप्प्यात थोडक्यात. बर बर 2 टप्प्यात 60-70 रुपये आणि मागच्या 2 टप्प्यात 20 रुपये ते 10 रुपये हा. अशा हिशोबाने रेट धरायचा. चांगले पैसे होतात ना. हो चांगले पैसे तुम्ही होतात. ज्यावेळेस ही लावायला सुरुवात केली असेल, तुमच्या आजूबाजूला सगळं ऊस, लोकांनी नावं ठेवली असतील तुम्हाला. नाही लोकांनी विचारले कसं उत्पन्न निघतंय. आता हे कसे आमच्या वरच्या साईडला क्षेत्र जास्त आहे लोकांना, 10-10, 5-5 एकर, त्याला कसं येतात, त्यांना जास्त पाणी ऊस जास्त आहे त्यांना, हा. म्हणून त्यांना काय ह्याची असल्याची गरज नाही. हा. आणि मोजकच पीक त्यांचं ऊस म्हणजे ऊस कंटिन्यू ऊस राहतात ती. हा. आपल्याला आपण थोडं वेगळं केलं जगाच्या वेगळं जरा, म्हणजे कसं आहे आपल्याला, म्हणजे आपलं कसं आहे आम्ही जर ऊस लावला असता एका वर्षा, म्हणजे माझा ऊस मी एका एकरात लावतो हा. तर माझा ऊस जातो 18 महिन्याने. बरोबर 18 महिने मी ऊस जातो तर मला बिल कधी मिळतं 2 वर्षांनी. बरोबर. मग 2 वर्षापर्यंत मी काय करायचं, हा. कोणाकडे पैसे घ्यायचे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी करायची मी मग. बरोबर. हा हा म्हणून मग मी थोडासा ऊस कॅन्सर कोण टाका लावायचा हा. आणि ह्यापेकडे वळालो. बर. ह्यापेकडे का वळालो म्हणजे की आपल्याला 3 महिन्यापर्यंत पैसे मिळतात रोख, म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट कशी बी फिरवी 3 महिन्याला पैसा सुरू राहतो. सुरू राहतो, म्हणजे आपलं इन्व्हेस्टमेंट करायला काही अडचण येत नाही. हा. मग आता जी लोक सुरुवातीला नावं ठेवती, आता उत्पन्न बघून समाधान झालं. हो समाधान झाली, त्यांना वाटलं याला ह्याने चांगलं केलंय, घरबेर बांधलं, सगळं केलं, रान भरलं, ही केलं ती केलं, मग सगळं चांगलं असल्यावर लोक चांगलं म्हणतात आपल्याला. 3 महिन्याला ताजा पैसा. हा दर 3 महिन्याला ताजा पैसा. हा. कढीपत्त्याला बाकी अडचण काय बसते दुसरी हो? कडीपत्त्याला दुसरी बाकी अडचण नाही काय बसत, बर. फक्त लक्ष हा. एन मेन. मी सकाळी आंघोळ केल्यानंतर चहा प्यानंतर माझी गाडी पहिले कडीपत्त्याखाली ओळटी, हा. खाली यायचं, चक्कर मारायची, पूर्ण एक राऊंड मारायचा, हा, हा. काय झालंय बघायचं. हम्म. प्रत्येक प्लॉट मध्ये एक राऊंड आतून जायचं, एक राऊंड त्या साईडने बाहेरून फिरून यायचा, हा. म्हणजे कुठला रोग पडलाय, कुठलं काय झालंय ते आपल्याला कळतंय लगेच. हा, बरोबर. जर काय वाटलं हम्म. तर लगेच एक फवारणी करायची, हम्म. एक लेवल. हा. आणि तोडताना मग कसं तोडतात ती बुंदा असं? ते बुंदा त्यात ते खाल्लं कापून काढतात. आपण जसं घास कापतो हा. किंवा गिनीगोल तोडतो हा. तर ते तोडून एका कट्ट्यात भरतात हा. आणि ते घेऊन जातात गाडीत, वजन करतात काट्यावर, हम्म. गाडी भरतात, एका तासात 2 टनाची गाडी लोड करतात आणि घेऊन जातात. तुम्ही आता ऊस पट्ट्यात नवीन प्रयोग केला. बरेचसे तरुण मुलं शेती नको म्हणतात, हा. मागं पळतात. अशा तरुणांना काय सांगाल? मला असं वाटतं की तरुणांनी शेतीच केली पाहिजे, पण थोडीशी टेक्निकल पद्धतीने केली पाहिजे. बर, बर. थोडंसं असं ना का खर्च होतो शेतीला बी, हम्म. पण शेतीसारखं उत्पन्न कुठं नाही. हम्म. बघितलं पाहिजे थोडंसं शेतीकडे बी हा. नीट लक्ष दिलं पाहिजे, बघितलं पाहिजे व्यवस्थित. दुसरं जर व्यवस्थित केलं पाहिजे. दुसऱ्या लोकांनी आता काय म्हणतात ते लोक की काय माझ्या ध्यानात नाही बस साहेब बरं का ते. बर, बर. आपल्या इथं बी लोकांनी आता पिस्ता शेती फुलवली या, बर, हा. पिस्ता केल्यात, कुणी जिथं द्राक्ष सफरचंद केलंय, जिथं द्राक्ष येत नाही आपल्या इथं द्राक्षी फुलवली या. हा. असे जर लोकांनी जर हे केलं तर ती होऊ शकते सक्सेस, पण प्रयत्न केलं पाहिजेत. हम्म. तर नाही प्रयत्न केल्यानंतर मग नाही काय उपयोग, शेती सुद्धा परवडती या. बर. तुम्ही फक्त तुमच्या व्यवस्थित पाहिजे. मित्र सहकार्याने एकदम 1 एकर लावला. हो नवीन माणसाने सुरुवात करायची म्हटलं कशी सुरुवात करावं लागेल? नवीन माणसाला सुरुवात केली तरी बी काय अडचण नाही. किती एकरापासून मग कशी डायरेक्ट? कमीत कमी त्याला अर्धा एकर तरी क्षेत्र पाहिजे, बर. कारण की त्या क्षेत्रामध्ये तेवढं उत्पन्न कमीत कमी 3-4 टन तरी अर्ध्या एकरात उत्पन्न निघालं पाहिजे. मग त्या माणसांना, त्या लोकांना इथपर्यंत यायला तरी परवडलं पाहिजे, न्यायला तुम्हाला पैसे द्यायला बर, बर. तरी पाहिजेत कमीत कमी. हा. मग अर्ध्या एकरापासून तुम्ही किती बी लावू शकता. हम्म. आता ते आमच्या दूरदाराकडे तिकडे मांडव झाला 20-20 एकरकडे पत्ता आहे. 20-20 एकर. 20-20 एकर आहे. बर. जास्त याला त्रास कुठलं उन्हाळ्यामध्ये असतो का? नाही पावसाळ्यात, थंडीत वाढत नाही. हा. आणि पावसाळ्यात फक्त थ्रिप्स पडतात. त्याचं पाणी फक्त पाऊस संपला हा. त्याचं पाणी असं कशाने काठीने किंवा ह्याने तिथे राहतात थेंब, बर. ते फक्त खाली पाडलं पाहिजेत. हा. कारण ते थेंब राहिलं की त्याचं ते थ्रिप्स पडतात, त्याला ते डाग पडलं की पाला खराब होतो. आता कढीपत्ता जास्त. बर, बर. रासायनिक फवारणी जास्त करायच्याच नाहीत त्याला काय. आपण फक्त
टॉनिक फवारणी 19 किंवा 28 याची टॉनिकची फवारणी करतो एवढंच. आणि आळीचं औषध मध्ये तरी एक ॲक्ट्रा किंवा कराटे आहे ते औषध आहे तेवढं फक्त फवारायचं. त्याची किंमत बी लय नाही, थोडीच असते आपली. किती वर्ष आलं तुम्ही लावलं हे मी लावलेलं झाले 7 वर्ष. 7 वर्ष. हा. 7 वर्षापासून चांगलं उत्पन्न चांगलं उत्पन्न निघतं या. समाधानी आहात का? समाधानी आहात. तुमचं बघून काही वाढली का लागण? लागण वाढली आता जुळदार एक अजून एक करतोय पुढल्या वर्षी. बर. आणि स्वतः मी अजून 1 एकरभर लावतोय पलीकडे. बर बर. पलीकडे आहे आपलं क्षेत्र हा हा. चुलत्यांचं, त्यात मी अजून लावतो या. हे काळा रान आहे, ते तांबडं रान आहे या. बर. हीच वाटी लावायची आपल्याला. बरं, हा. हीच लावायची वाटी. ते ड्रिपवर लावायची आता आपण. ड्रीपवर. ड्रिपवर लावायची. ड्रीपवर लावलं तर फायदा म्हणजे फायदा 1 नंबर होतो. आणि आपल्याला ड्रिप वॉटर खतं सोडता येतात आणि त्याला मोजकच पाणी सोडता येतं. आणि जर पाणी सोडलं ड्रिप आता 2 तास सोडतं ती गार 2 दिवस जास्त टिकून राहते ओलदार त्याची. ही कशी थोडीसा पाटपाणी म्हणजे पाणी जर फास्ट जातं पळत. आता तुम्ही ते जरा आपण फास्ट झाड आहे. बघितलं फुटवाही चांगला फुटलंय. हो. एका याला 5-5 6 7 7 8 आहेत काड्या आहेत. त्याला काय वेगळं टॉनिक वापरत का? नाही तर काड्याचं टॉनिक वेगळं असतंच. बर. ते काडी जाड व्हायसाठी टॉनिक वेगळं असतं. आपल्याला काय होतं ते जाड काडीमुळे तर वजन बसतं. बर. हा. त्यामुळे आपल्याला ती काडी वाढली पाहिजे आणि पाला फ्रेश राहायला पाहिजे. त्या दोन्हीचं बी एकच कॉम्बाईन आहे. दोन्ही मिळतं. व्यापारी माल गेलाय तर मग कसं मग तुम्ही व्हॉट्सअपवर चर्चा करता? हो. अगोदर आता त्यांनी जर माल कापून नेला तर त्यांच्याकडे आपली लिखापडी असते ना, लिखापडी असते, हा. कधी तुमचा माल कापलाय ती. मग ते बरोबर आपल्याला ते फोन करतात. बर. आपण त्यांना फोन करता, बाबा याला माझा माल कापायला आलाय, किंवा ते फोन करतात तुमचा माल कापायला आलाय का. तर त्याला बघायला बोलवायचं अगोदर. मग जी मार्केटला रेट चाललाय ते आम्हाला द्या म्हणाय. तुमचं काय जे 20 रुपये चाल असेल किंवा 100 रुपये चाल असेल त्या हिशोबाने आम्हाला जास्त ते द्या. ते 1-2 रुपये इकडे तिकडे करतात. पण त्यांना बी पैसे नव्हत का त्यांना बी. मग ते हा त्याप्रमाणेच ते रेट नेतात पाला मग कापून. ती लोक येऊन काढतात म्हणजे आपलं मजूर लावून काढतात. नाही 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 आपण वाढवत राहायचं पाला. फक्त आपण पाणी देणे आणि वाढवणे एवढंच आपलं काम. लक्ष देणे बस एवढंच काम आपलं. बाकी काही दुसरा असा फारसा त्रास नाही. दुसरा फारसा काय तर माझ्या मते एकडे पत्त्या शेतीमध्ये इन्कम भरपूर आणि ट्रस्ट कसला नाही अजिबात. बर. जास्त कुठलंच काम नाही. आणि ह्याला जे आपण उसाला 40,000 मटेरियल टाकतो DAP BAP असलं, ह्याला फक्त तुम्ही 3 महिन्यात 15 महिन्याला जरी 2 पिशव्या टाकल्या तरी 1 नंबर कार्यक्रम आहे याचा. ठिबक राहिला तर अजून आणि ठिबक राहिलं तर अजून सोपं आहे. म्हणजे तुमचा 40,000 खर्च वाचतो की फक्त 5,000 तुमचा खर्च 1 एकरी उत्पन्न 3 महिने निघतं या. दर 3 महिन्याला उत्पन्न सुरू झालं. दर 3 महिने उत्पन्न सुरू झालं. समाधानी आहात का? एकदम समाधानी आहे सर. पट्ट्यात कडीपत्ता लावलाय तुम्ही? हो. ऊसपट्ट्यात कडीपत्ता लावलाय. त्यामुळे समाधानी आहात? एक नंबर समाधानी आहे. दर मंडळी आपण पाहिलं तनपुरे काका आजूबाजूला सर्व ऊसपट्टा आहे. उंदीचं बॅक वॉटर यांच्या शेताच्या पायथ्याला आहे. तरी पण तनपुरे काकाने त्या ठिकाणी कडीपत्ता शेतीचा हा अनोखा प्रयोग या ठिकाणी केला. वर्षभरामध्ये 3 तोडे याचे होतात. 3-3 4-4 महिन्याला पाला त्या ठिकाणी निघतो आणि या तोड्यामधून 1 एकरामध्ये 3 ते 4 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी तनपुरे काकांना मिळतं. कारण कडीपत्ता हा सर्वसामान्य माणसाच्या घराच्या किचनमध्ये भाजीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे मसालायुक्त असणारा हा कडीपत्ता, या कडीपत्त्याला दर चांगला असतो. अपवाद फक्त उन्हाळ्याचा आहे, पण कालांतराने उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा कडीपत्त्याला चांगले दिवस येतात. मार्केट वाढतं. त्यामुळे कडीपत्ता शेती ही सोपी आहे, परवडते. कमी खर्च जास्त उत्पन्न. कमी खर्च आणि जास्त उत्पन्न. कमी खर्च. काही पाला खराब होतो कारण पाल्याला हिटले या. बर. गरम होऊन पाला खराब होतो लगेच. म्हणजे तोडल्या लगेच विकावं लागतं. लगेच त्याला पाणी वावं लागतं. त्याला पहिल्यांदा बीज ही कट्टे बांधले ते पाणी लागतं मारा गाडी भरून पाणी 1 तास तरी त्याला पाणी मारावं लागतं कट्ट्यांना त्या. तेव्हा ते पाला मुंबईला पोचतो. आणि जर थोडा पाला पाणी मारलं जर नाही झालं तर जास्त 5-6 कट्टे तरी खराब होतात. जळारे पाला जळतोच, पाला पिवळा पडतो पाला. टेम्परेचर हिट जास्त याला. जितकं पाणी मारताल तेवढ्या वेळेत तो मुंबई पुण्याला पोचू शकतो. तर मंडळी तनपुरे काकाने सांगितलं याची मार्केटिंग केली तरी अजून डबल टिबल नाही तर चौपट रेट त्या कडीपत्त्याला या ठिकाणी मिळू शकतो. कडीपत्ता शेती ही सोपी शेती आहे. त्यामुळे तनपुरे काकांनी केलेला हा प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी झाला आणि तनपुरे काकांना ही कडीपत्ता शेती त्या ठिकाणी चांगला फायदा देऊ राहिली. कारण दर 3 महिन्याला या ठिकाणी तनपुरे काकांना या कडीपत्ता शेतीमध्ये उत्पन्न मिळते. ऊस पट्ट्यामधली ही कडीपत्ता शेती मंडळी या ठिकाणी चांगली फुललेली आहे. त्यामुळे तनपुरे काका आज समाधानी. मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.